अपनों का प्यार क्या कहना। मिले हम छलक उठा खुशी का खुमार क्या कहना। खिले खिले चेहरों से आज घर है मेरा गुल गुलजार क्या कहना। खिले खिले चेहरों से आज घर है मेरा गुल गुलजार क्या कहना। ऐ दिल लाया है बहार अपनों का प्यार क्या कहना। मिले हम छलक उठा खुशी का खुमार क्या कहना। हम तुम यूं ही मिलते रहे महफिल यूं ही सजती रहे। बस प्यार की यही एक धुन हर सुबह शाम बजती रहे। गले में महकता रहे प्यार भरी बाहों का हार क्या कहना। खिले खिले चेहरों से आज घर है मेरा गुल गुलजार क्या कहना। ऐ दिल लाया है बहार अपनों का प्यार क्या कहना। मिले हम छलक उठा खुशी का खुमार क्या कहना। खिले खिले चेहरों से आज घर है मेरा गुल गुलजार क्या कहना। खिले खिले चेहरों से आज घर है मेरा गुल गुलजार क्या कहना। आज से पहले आज से ज्यादा आज से पहले आज से ज्यादा खुशी आज तक नहीं मिली इतनी सुहानी। ऐ
ऐसी मीठी इतनी सुहानी, ऐसी मीठी घड़ी आज तक नहीं मिली आज से पहले। इसको संजोग कहें या किस्मत का लेखा, हम जो अचानक मिले हैं। है इसको संजोग कहें या किस्मत का लेखा, हम जो अचानक मिले हैं। मन चाहे साथी पाके हम सबके चेहरे देखो तो कैसे खिले हैं। ओ तकदीरों को जोड़ दे ऐसी, इन तकदीरों को जोड़ दे ऐसी, कड़ी आज तक नहीं मिली आज से पहले। सपना हो जाए वो पूरा जो हमने देखा, ये मेरे दिल की दुआ है। सपना हो जाए वो पूरा जो हमने देखा, ये मेरे दिल की दुआ है। ये पल जो बीत रहे हैं इनके नशे में दिल मेरा गाने लगा है। ओ इसी खुशी को ढूंढ रहे थे हम, इसी खुशी को ढूंढ रहे थे। यही आज तक नहीं मिली आज से पहले, आज से ज्यादा खुशी आज तक नहीं मिली आज से पहले। रिश्ता बड़ा ही प्यारा है, दिल का रिश्ता बड़ा ही प्यारा है। कितना पागल ये दिल हमारा है। हम तो एक दूसरे पे मरते हैं, हम तो एक दूसरे पे मरते हैं। जानता ये जहान सारा है, दिल का रिश्ता बड़ा
जमलेले सर्व मित्र आणि मैत्रिणींना सांगू इच्छितो की आपण गेट टुगेदरच्या निमित्ताने आपण येथे सर्वजण जमलेलो आहोत. मित्र हो, आतापर्यंत आपण ते एकमेकांना भेटतात, परंतु जी मंडळी बाहेरगावी असतील त्यांच्याशी आपलं कधी फोनवर पण बोलणं होत नाही, कारण जो तो त्याच्या उद्योग व्यवसाय आणि नोकरीच्या दिसत आहे. मुलं मुली म्हणजे जे असेल समजा बघा, छाया पाटील एक छाया पाटील एंट्री घेताना बाहेरून घ्यायची तिकडनं. प्रतिभा जाधव शाळेत असताना पहिल्याच बेंचवर बसायचं. अंकिता शेळके ज्योती गीते हटकर देविता कविता इंगळे प्रेझेंट नसल्यास नंतर आल्यानंतर सांगा. मनीषा चौधरी वैशाली चौधरी आशा पाटील आरती देशमुख बबिता पाटील. मित्र हो, मुलींची एंट्री झालेली आहे. जी मंडळी आपण सांगितलेली होती त्याच्यापैकी अजून 5-7 मुली यायच्या बाकी आहेत. आल्यानंतर आपण त्यांची प्रेझेंटी रिपीट करून घेऊ. ज्या ज्या मुलांची नावं घेतल्या जातील त्यांनी आसन ग्रहण करायचंय. शांताराम होतारी किशोर क्षीरसागर अनिल राऊत इम्रान पटेल. एंट्री घेताना मागे जायचं, समोर घ्यायचे. दिनेश पाटील प्रकाश राजपूत योगेश चौधरी योगेश तेली विजू बनकर बाबुराव पाटील पंकज पाटील कैलास खरे विनोद पाटील राजेश गोसांडे अरविंद शेळके संदीप शृंगारे देविदास पाटील संजय क्षीरसागर मित्र हो, आपल्या गुरुजनांपैकी भांबरे सरांचं आगमन झालेलं आहे. त्यांनी म्हणजे त्यांच्या घरच्या त्या ताईंशी बोलल्यानंतर म्हणजे चांगली नसताना आजारी असताना सुद्धा त्यांनी कार्यक्रम अटेंड करण्याचा प्रयत्न केला. करता येईल की त्यांना करता येईल. संजय क्षीरसागर नंतर मुली बसून घेतलाय का? मनोज चौधरी दत्तू दिवसाने उमेश पालीवाल मनोज महाजन समाधान गोडसे
पुढून एंट्री पुढून घ्यायची. मित्र हो, ही आठवण आपल्याला कायमस्वरूपी अवस्थेने ठेवायची आहे. आपल्याला शूटिंग तेवढ्यासाठीच करतोय आपण, जेणेकरून भविष्यात तुम्ही 22-24 वर्ष आज झाले आपल्याला भेटायला, याच्यानंतर कधी भेटू वगैरे ना भेटू, भेटले चांगली गोष्ट आहे, नाही भेटले तर तुमच्याकडे फोटोग्राफ तरी राहील किंवा शूटिंगच्या माध्यमातून तुम्ही ते बघणार. जो आनंद तुम्हाला आज मिळणार आहे तेवढाच आनंद तुम्हाला भविष्यातही मिळणार आहे. राहुल कटारिया, योगेश महाजन, योगेश देशमुख, मालेवाल मुलींपैकी यायचे बाकी आहे. दिलीप काकडे, राजेंद्र गीते, मी इथेच उभा राहून जातो. संजय पालिवाल, संजय चौधरी, अर्चना पाटील येणार आहे. उज्ज्वला क्षीरसागर, वंदना पाटील, बाबूलाल राजपूत, बोलून घे पहिले. दत्तू भिवसने, हितेश पालिवाल, योगेश भिवसने, लक्ष्मण सोनवणे, रवींद्र जाधव, समाधान मदाने, संतोष गीते, पंढरीनाथ गुजर, कृष्णा सरोदे, संजय शिंदे, गजानन सोनवणे, ज्ञानेश्वर सोनवणे, कमीत कमी आपण 22 वर्ष नाही, म्हणजे आपण जेव्हा आपण शाळा शिकत होतो त्याच म्हणजे आज रोजी त्याच दिवशी आपण म्हणजे आज शाळेत आहोत बा, आणि शिक्षण घेत असताना आपली जशी प्रेझेंटी व्हायची त्या पद्धतीने आपण प्रेझेंटीचं काम पूर्ण केलेलं आहे. समोर लक्ष दे, एक मिनिट पाटील निलेश भाऊ भांबरे इथं व्यासपीठावर बसून घेण्याची कृपा. प्रतिभा छाया, हॅलो, प्रतिभा चौधरी आणि आपला प्रतिभा जाधव आणि छाया चौधरी यांना विमान सुरुवात करावी. ये रे बघल्या मी सौ छाया प्रशांत पाटील आणि मी प्रतिभा अविनाश मोरे. सभा मंचावर आपल्या सर्वांचे जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया. त्यानंतर मी आजच्या कार्यक्रमाला सुरुवात करते. साधू संत येती घरा तोची दिवाळी दसरा, साधू संत येती घरा तोची दिवाळी दसरा. माझी विद्यार्थी येती शाळे तेच भूषण वाटे सर्वा, माझी विद्यार्थी येती शाळे तेच भूषण वाटे सर्वा. माझी विद्यार्थी हे विद्यालयाचे खरे राजदूत आहेत. नियमितपणे आयोजित केलेल्या माझी विद्यार्थी मेळाव्याद्वारे विद्यालयाचे विकासात बदल होतो. आज प्रत्येक जण वेगवेगळ्या क्षेत्रात आपला ठसा उमटत आहे, तरी प्रत्येकाने आपल्या शाळेच्या उन्नतीसाठी आपले योगदान देणे आवश्यक आहे. शाळेच्या उन्नतीसाठी प्रत्येकाने आपले योगदान देणे ही आवश्यकच आहे. आज प्रत्येक जण वेगवेगळ्या क्षेत्रात काम करत आहे, यशाची शिखर गाठत आहे.
त्याचे सर्व श्रेय आपल्या गुरुजनांना म्हणजेच आपल्या शिक्षकांना. त्यांच्या मार्गदर्शनानेच आज सर्व आपण या ठिकाणी जमलो आहोत. माझे सर्व विद्यार्थी मित्रांनो, शिक्षक म्हणजे काय, शिक्षक म्हणजे काय मी तुम्हाला सांगू इच्छिते. कळतं पण वळत नाही, कळतं पण वळत नाही आणि वडलेला सापडत नाही आणि वडलेला सापडत नाही अशी गत होते तेव्हा ज्यावेळेस आपले शिक्षक येतात आपल्याला देवाच्या रूपात भेटतात. अज्ञानाच्या तापाला ध्यानाचा काळा पाजून, अज्ञानाच्या तापाला ध्यानाचा काळा पाजून जन्मपात निरोगी ठेवण्याचे काम एका शिक्षकाचे असते. शिक्षक म्हणजे काय, श्रमाच्या वेळीला यशाची सुगंध लावणारा बागमाळी. शिक्षक म्हणजे निर्जीव जगण्याला सजीव करणारा. शिक्षक म्हणजे माणसाच्या आयुष्यासहित संदर्भसहित स्पष्टीकरण करणे, तासन तास स्वतः कसा प्रवाह करणारा आणि ज्ञानगंगेच्या पाण्याने विद्यार्थ्यांची तहान भागवणारा, विद्यार्थ्यांची तहान मिटवणारा वाटाळ्या. शिक्षक म्हणजे पडायला लावणारा आणि पडल्यावर धडपडायला लावणारा आणि धडपडून घडायला लावणारा शकत नाही. त्यासाठी सह्याद्री एवढं विशाल मन असावं लागतं. ते फक्त एका शिक्षकाकडे असतं. मी तुम्हाला सांगू इच्छिते, एकीकडे नुसता बाजार भरला आहे शिक्षकांचा. जाहीर लिलाव चाललेला असताना दुसरीकडे स्वतःला ढाल साधक म्हणून निःशुल्क उपलब्ध करून देणाऱ्या आणि भरारी घेता उडायचं कसं आणि उडल्यावर लढायचं कसं हे शिकवणाऱ्या माझ्या सर्व माननीय शिक्षकांना मानाचा मुजरा. परिसराच्या स्पर्शाने लोखंडाचे जसे सोने होते तसेच महत्वपूर्ण तुम्ही सर्व गुरुजनांनी आमच्या जीवनात शाळेचे केलेले महत्व हे मला पटवून सांगायचे आहे. इतिहासात अशी काही सोनेरी पाने असतात की जिने केवळ आपल्याला आपल्या चुकलेल्या मार्गाची जाणीव करून देतात, पण येणाऱ्या भविष्याचा मार्गही त्याच्या दिव्यत्वाने उजळून टाकतात. आपला महाराष्ट्र आणि या महाराष्ट्राची लेकरं या बाबतीत नशीबवानच, कारण तसा वारसाच आम्हाला लाभला आहे. इतिहासातील प्रत्येक जण म्हणजे हिऱ्या माणिकांच्या शब्दांनी रचलेले निखळ सोनेरी पाने. या मातीत थोर संत, विचारवंत तसेच वीर जन्माला या सर्व थोरांची नावे नाही घेणार, पण सगळ्यांना स्मरून ह्या कार्यक्रमाला आम्ही वंदन करत आहोत, एक कार्यक्रम सुरू करत आहोत. बघा, त्यानंतर आज मी ताट मांडवी तुम्हा सर्वांसमोर उभी आहे ते केवळ माझ्या ह्या वंदनीय गुरुजनांमुळे. शाळा या दोन अक्षरी शब्दात किती मोठं विश्व सामावलंय याची जाणीव खरं तर आपल्याला शाळा सोडून काही वर्ष झाल्यावर होते. वेळापत्रकाप्रमाणे आजचं जीवन जगणारे आपण त्यावेळच्या शाळेच्या वेळापत्रकाप्रमाणे मात्र आजही दैनंदिन जीवनात बरंच काही शिकतोय. म्हणजे काय तर कार्यक्रम असेल, प्रार्थना असेल किंवा मग भाषण असतील, आपण जमिनीवर बसत होतो त्यावेळेस. पायाला मुंग्या येईपर्यंत, हालचाल न करेपर्यंत आपण बसून राहायचो, त्यांच्या गप्पा ऐकायचो किंवा त्यांची भाषणं ऐकायचो. हे आपण नक्कीच त्यावेळेस शिकलो आणि त्यावेळेचा जो सहनशीलतेचा गुण होता तो आज सुद्धा आपण आपल्या अंगी बांधलेला आहे. आणि त्यांनी शिकवलेले जे त्यावेळेची मूल्य होती ती मूल्य आज सुद्धा आपण आपल्या जीवनामध्ये नक्कीच उतरवण्याचा प्रयत्न करत आहोत. बघा, त्यावेळेस कार्यानुभव, कला, भूगोल यासारखे जे विषय होते, क्षेत्रभेटीसारखे जे प्रकल्प होते, याच्यातून आपण बऱ्याच गोष्टी शिकलो. म्हणजेच याची देही याचा डोळा आपल्याला त्यावेळेस प्रत्यय आला आणि त्या अनुभवातून आपण शिकण्याचा प्रयत्न केला. म्हणजे आपण त्यावेळेस कामाची लाज बाळगू नये हे गुण आपण त्यावेळेस शिकलो. म्हणजे हे सगळं आपण आपल्या शाळेमधूनच शिकत गेलो. नवीन कला निर्मिती बरोबर प्रत्यक्ष जीवनाचा अनुभव घेण्याचा प्रयत्न आपण केला आणि म्हणून आज आपण सगळे प्रत्येक जण त्याच्या क्षेत्रामध्ये उत्कृष्ट व्यक्तिमत्व म्हणून आज सगळ्यांसमोर आहात आणि म्हणूनच आपण आज इथं बसलेलो आहोत. पण जगतोय का हा प्रश्न पडण्यासारखा आहे आपल्याला. आणि म्हणून गणितातलं ते सरळ व्याज आपण जीवनामध्ये आजही व्याजाच्या रूपाने आपलं आपण आयुष्य गमवून परतफेड करतोच आहे. आणि म्हणूनच आमचा कुठेतरी उद्देश होता की सगळ्या मित्रमैत्रिणींनी, शिक्षकांनी एकत्र यावं आणि हा कार्यक्रम साजरा व्हावा. आम्ही तो प्रयत्न केला आणि तो प्रयत्नाला थोड्याफार प्रमाणात का होईना आम्हाला यश मिळालं. कुठं आम्हाला बरं वाटतं यार.
बघा, या जीवनाने आपल्याला बरेच असे अनुभव दिलेले आहेत. त्या चाली, महत्वपूर्ण अशा कविता, पाठ असतील, काय काय नाही आपण शिकलो. इथं बसणाऱ्यांच्या मनामध्ये असंख्य प्रश्न असतील किंवा असंख्य विचारांचं वादळ त्यांच्या मनामध्ये असेल. मी व्यक्त करू शकत नाही आणि तुम्ही सुद्धा व्यक्त करू शकणार नाही आज तुमच्या मनामधल्या भावना. आणि म्हणून त्यावेळेची त्या पाठांची सांगड, त्या शब्दांची सांगड आज सुद्धा आपण आपल्या जीवनाशी घालत असतो आणि ते जमण्याचा प्रयत्न करत असतो. छाया, मी, अंकिता, बऱ्याच जणी आज शिक्षण क्षेत्रात आहोत. आम्ही रोजच्या दैनंदिन जीवनामध्ये हे सगळं अनुभवतो. जे कुठे पण नाही शिकवता येते आम्हाला तेवढं आम्ही फक्त शिकण्याचा प्रयत्न करत आहोत, शिक्षक जरी असलो तरी सुद्धा. आणि म्हणून त्यावेळेचे ते मित्रमैत्रिणी आमच्या नेहमी स्मरणात राहिले, शिक्षकच स्मरणात राहिले. आणि म्हणून सांगायचं एवढंच आहे मला की जे शिकलो तेवढा आज मलाच नाही तर माझ्या इथल्या जमलेल्या प्रत्येक मित्रमैत्रिणीला जीवनात तितकंच उपयोगाचं आणि स्मरणात राहण्यासारखं आहे. आणि निश्चितच सगळ्यांच्या ते असेलच. ते खेळाच्या तासाला मैदानावर इच्छा म्हणजे खूप धडपडणं, खरचटणं, खेळणं, कोणत्याही कारणांवरनं लढाया करणं, भांडणं करणं, मित्रमैत्रिणींचे ते रुसवे फुगे हे आज सुद्धा जसंची तसं बेंचवर बसताना आपल्याला नक्कीच आठवलं असेल. बघा, लहानपण जरी संपलं तरी प्रत्येक आठवणी आपल्याला बरंच काही देऊन जातात. आम्हा सर्वांना त्यांनी ज्ञानच दिलं नाही तर आमचं सर्वांग सुंदर व्यक्तिमत्व घडवण्याचा प्रयत्न केला. आणि या व्यक्तिमत्वाला त्यांच्या अथक परिश्रमांची जोड होती आणि आपल्या सुद्धा परिश्रमांची जोड होती. म्हणूनच कदाचित आज एवढ्या मोठ्या शिक्षकांसमोर आपण बसण्याचा प्रयत्न करत आहोत. बघा, सुंदर आयुष्य जगण्यासाठी चांगले संस्कार त्यांनी आपल्याला दिले. त्यांचा प्रेमळ मारही खाल्ला. हे सगळं का तर आपल्या कल्याणासाठीच होतं. कारण गदी माडगूळकर घालीत होता पाटा आता आधाराचा हात. आधी तुडवी मग हाते कुरवाळी. आधी तुडवी मग हाते कुरवाळी. ओल्या मातीच्या गोळ्याला येई आकृती वेगळी. ओल्या मातीच्या गोळ्याला येई आकृती वेगळी. घट जाती घरोघरी घट जाती मस्तकात. कुणी मध्यपात्र होतो राम राजाच्या हस्तकी. आव्या तरी आग नाही पुन्हा कुणी आठवत. आव्या तरी आग नाही पुन्हा कुणी आठवत. कुणी पूजेचा कलश कुणी गार गोरसाचा माट. देतो आकार गुरुने ज्याची त्याला लाभे वाट. देतो आकार गुरुने ज्याची त्याला लाभे वाट. घट पावली प्रतिष्ठा गुरु राहतो अज्ञात. आणि म्हणून 22 वर्ष झाले असतील आम्ही घाट घातला होता आणि सगळ्यांनी आमच्या विनंतीला मान दिला आणि इथं आले सगळ्यांचे आभार. शेवटी एवढंच सांगेल की 2 ओंडक्यांचे होते सागरात भेट. 2 ओंडक्यांचे होते सागरात भेट. एक लाट तोडी पुन्हा नाही भेट. एक लाट तोडी पुन्हा नाही भेट. गदी माडगूळकरांच्या गीत रामायण कवितेतील ह्या ओळी आहेत. का आहेत तर भरत जेव्हा रामाला भेटायला जातात तेव्हा परत घेण्यासाठी जातात रामाला. पण राम त्यांना ह्या भाषेत सांगतात की समुद्रामध्ये मोठ्या मोठ्या लाटा असतात आणि त्या लाटांनी काय होतं की ते जे 2 ओंडके असतात ते केच नव्हतं आणि तो प्रयत्न आम्ही केला. बघा, कार्यक्रमाचा उद्देश हाच होता. माणसं एकत्र येतात, स्नेहबंध निर्माण होतो. कालांतराने काही कारणांनी वियोग होत जातो आणि जेव्हा एकमेकांच्या आपण नेहमी संपर्कात राहतो तेव्हा त्या व्यक्तीचं आपल्याला एवढं महत्व कळत नाही. पण जेव्हा त्या व्यक्ती आपल्या आयुष्यातून लांब जातात तेव्हा आपल्याला त्या व्यक्तींचं महत्व कळतं. म्हणून कार्यक्रमाचा उद्देश आमचा हाच होता की सगळ्यांनी एकत्र यावं आणि कार्यक्रम साजरा करावा. हॅलो, छाया चौधरी यांनी जी विनंती केली त्या विनंती अध्यक्ष पटेल दादा यांना विनंती करतो की त्यांनी अध्यक्ष स्थान स्वीकारावे. आताच अनुमोदन देतोय का? तुमचे 2 प्रतिनिधी मला कवी मंगेश पाडगावकर यांची एक कविता आठवते. अंधार दाटला घोर जरी हा दीप तमावर मात करी. अंधार दाटला घोर जरी हा दीप तमावर मात करी. आसवे हसुनी जरा बघ. कुसुनी आसवे हसुनी जरा बघ. अनंत दयाची वर झगमग. हे परत ये तुझ्या घरी. अंधार दाटला घोर जरी हा दीप तमावर मात करी. पिसाट वारे वन वादळले. पिसाट वारे वन वादळले. सुट गावया जळ आदळले. ध्रुव तारा आहे
आढळ तरी अंधार दाटला घोर जरी हा दीप तमावर मात करी घ्याया वाचून नसे देवपणा घ्यावा वाचून नसे देवपणा जळल्या वाचून प्रकाश कोठून का सांग निराशा तुझ्या उरी अंधार दाटला घोर जरी हा दीप मित्र आपल्या कार्यक्रमाला ज्यांना आपण उपस्थित तुझे सुंदर ध्यान ओंकाराचे रूप तुझे ब्रह्मा हरिहर नाम तुझे ओंकाराचे रूप तुझे ब्रह्मा हरिहर नाम तुझे वेदाहुनही असशी महान गजवदना तुझे सुंदर ध्यान मंगलमूर्ती मंगल नाम गजवदना तुझे सुंदर ध्यान कार्यारंभी नमन तुला ग्रंथारंभी रंगरूप हे आले या नगरा स्वागतम सुस्वागतम हा मानाचा मुजरा स्वागतम सुस्वागतम हा मानाचा मुजरा मानाचा मुजरा स्वागतम सुस्वागतम हा मानाचा मुजरा इतिहासाचे रंगरूप हे आले या नगरा स्वागतम सुस्वागतम हा मानाचा मुजरा स्वागतम सुस्वागतम हा मानाचा मुजरा नम्र कलेचे कोणी उपासक कोणी तपस्वी कोणी साधक नम्र कलेचे कोणी उपासक कोणी तपस्वी कोणी ना स्वागतम सुस्वागतम हा मानाचा मुजरा स्वागतम सुस्वागतम हा मानाचा मुजरा हा मानाचा मुजरा हा मानाचा मुजरा धन्यवाद. तसेच मित्रमैत्रिणींनो आपण या ठिकाणी जमलो आहोत तर याच्यात आपले काही शिक्षकही नाही आणि आपले काही विद्यार्थी मित्रही आपले मित्रही नाही तर आपण आता त्यांना भावपूर्ण तुमच्या कानी आजही घुमतो सो तुमच्या कानी वाटांना श्रद्धांजली डोळ्यात येते पाणी हे माझ्या आदर्श शिक्षकांसाठी. तसेच सगळे म्हणतात की एक मित्र गेल्याने दुनिया संपत नाही सगळे म्हणतात की एक मित्र गेल्याने दुनिया संपत नाही एकाची कमी पूर्ण होत नाही. तर विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो आज आपल्या जे नाहीये त्यांच्यासाठी आपण भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करणार आहोत. या ठिकाणी राजू तुम्हाला शाळेमध्ये कार्यरत होते त्यांच्यापैकी बोटे सर DW तात्या सर क्षीरसागर सर AG सोनवणे सर ST सिंगती सर ही 5 शिक्षक समजा आपल्यात आज रोजी नाही आहेत. राणे सर आपण 2001 मध्ये 12वीला होतो त्याच्या अगोदरच वारलेले होते शेंदुर्णी असताना म्हणून मी त्यांचं नाव घेतलेलं नाहीये पण तरी सुद्धा आपण
नाव आता उच्चारलं गेलं तर आपण त्यांना पण श्रद्धांजली वाहूया. त्याच्यानंतर आपल्या सोबतचे विद्यार्थी शिक्षण घेत होते. शिक्षण घेत असताना आपल्या सोबत अनिल उकल्लू जाधव, रतन शिवदास चौधरी, विनोद भगवान कोळी आणि भास्कर सुखदेव माळी. आपल्याला जो आवडतो तो सुद्धा देवा कितीही चांगल्या स्वभावाचा असला पण कुठे ना कुठे त्याला म्हणजे गालबोट लागतं, नजर लागते आणि तो देव त्याला आपल्यापासून हिरवून घेतो. त्याच्यामुळे ही मिनिटं स्तब्ध उभं राहूया. ओम शांती शांती शांती. त्यासाठी फक्त योगायोग असावा लागतो आणि आजचा दिवस सारखा योगायोग पुन्हा आपल्याला कधी मिळणार नाही. म्हणूनच तुमचं स्वागत करणं हे आमचं आद्य कर्तव्य आहे. म्हणून मी सर्व माझ्या आदरणीय टीचरांचं स्वागत करणं हे आधी आपलं आद्य कर्तव्य समजते. त्यासाठी यांचं स्वागत विलास भीमसले, शांताराम मोतारी यांनी करावं अशी मी त्यांना विनंती करते. गोडीशिवाय उसाला महत्व नाही, सुगंधाशिवाय फुलाला महत्व नाही आणि कळसाशिवाय मंदिराला महत्व नाही. तसेच आजच्या आपल्या यांचं उत्तुंग असं व्यक्तिमत्व आहे. हात लावून द्या, हात लावून द्या, हात लावून द्या. समोर काय शांतराम भाऊ, ठीक आहे. धन्यवाद. पहिले टाकून समोर समोर हात लावून द्या, हात लावून समोर इकडे. ओके, या कॅमेरा द्या. किशोर सूत्र सांगर वय का दिनेश, दिनेश सर, दिनेश समोर थोडं शांत सर मग इकडे चेहरा करी समोर ठीक आहे. एक मिनिट मध्ये या चारी लाईन आहे, थोडं मागे सर का कैलास. एक मिनिट दादा, तू पण हात लावून दे ना. कैलास इकडून जाय, कैलास या साईडून जाय. कैलास ठीक आहे, ओके. अरे लहान लहान पोरं पुढे पाहिजे. हा लाव, बोलू हात लाव. पुढे सरकून समोर. हा बापू, असं सरकण्यामध्ये सरकलं समोर सर. बरं बोलणार का? ते आता देत आहे त्यांचे काही अंकिताताई, अंकिताताई इकडे सरका, इकडे सरक ना सर. हां बापू समोर.
देविता हटकर, कविता इंगळे, मनीषा चौधरी यांनी करावे अशी मी त्यांना विनंती करते. मंचाताई सर मध्ये या थोडं सर काय समोर इकडे. धन्यवाद सर. या जगात एक अक्षर असे नाही की ज्याच्यापासून या जगात एक माणूस असा नाही की हा सर थोडं इकडे पुढे आण पुढे आण थोडं समोर इकडे. ओके धन्यवाद सर. धन्यवाद मैत्रिणींनो. रात्रांच्या सुगंधाची हां उमेश थोडं इकडे सर इकडे धन्यवाद सर. एक मिनिट समोर सर एक मिनिट लक्ष समोर द्या इकडे कॅमेऱ्याकडे. ओके डी.आर. पाटील सर यांचे स्वागत मनोज महाजन, समाधान बोरसे यांनी करावे अशी मी त्यांना विनंती करते. हा एक मिनिट समोर सर इकडे सर इकडे समोर. धन्यवाद सर. रहा, लोकच तुमच्या कार्याची प्रचिती देत राहतील असे काहीसे व्यक्तिमत्व असलेले भाऊसो पी.यू. खैसर यांचे स्वागत राहुल कटारिया, योगेश महाजन, योगेश थोडं इकडे मध्ये आणि सेंटरला समोर. ठीक आहे. शेळके मॅडम यांचे स्वागत ज्योत्स्ना पालिवाल आणि भावना पालिवाल यांनी करावे अशी मी त्यांना इकडे भावनाताई समोर इकडे. ओके ठीक आहे. अमरत्वाकडे नेणारे आप्पासो सी.पी.एस. पाटील सर यांचे स्वागत दिलीप काकडे आणि राजेंद्र गीते यांनी करावे अशी मी त्यांना विनंती करते. दिलीप धन्यवाद सर. कॅमेरा बंद झाला. दिलीप थोडा आमचे भांबरे सर यांचे स्वागत रवींद्र जाधव, ज्ञानेश्वर सोनवणे यांनी करावे अशी मी यांना विनंती करते. नाना एका साईडला नाना. हा समोर इकडे. बदल घडून आणत असतात असंच काहीच यांचे स्वागत आरती देशमुख आणि अर्चना पाटील. समोर
भारती क्षीरसागर, उज्ज्वला क्षीरसागर, बबिता यांनी करावे अशी मी त्यांना विनंती करते. पहिले टाकू. इकडे समोर. धन्यवाद सर. धन्यवाद मैत्रिणींनो. भावनाताई तुम्ही जोडली ना. भावनाताई रीनाताई इकडून या साईडने. धन्यवाद सर. धन्यवाद मैत्रिणींनो. समोर इकडे. ओके ओके. जेवढे बाकी राहिलेले त्यांनी सर्वजण येऊन जा. हा समोर इकडे पंढरी. ओके ओके. परिचय घ्या. सर इथेच पुढे सर जवळ सर डायरेक्ट. अरे जवळ सर त्यांच्या इथेच जवळ सर डायरेक्ट जवळ. समोर एक घातला समोर इकडे. हा इकडे हात लावून घ्या. समोर इकडे समोर राजू. समोर राजू. ओके. आपण शाळेत शिकत असताना प्रत्येक जण एकमेकांना समजा पाहत होतो, एकमेकांना दिसत होतो. परंतु आज रोजी प्रत्येक जण ज्याच्या त्याच्या व्यवसायात ज्याच्या त्याच्या नोकरीच्या निमित्ताने बाहेरगावी राहत असल्यामुळे कुणालाच माहित नाही की नेमकं हा काय करतो किंवा ती काय करते, किंवा एखादी जॉब करत असेल तर नेमकं कुठल्या गावाला आहे. आणि त्यासाठीच आपण परिचय म्हणून इथं प्रत्येकाचा ठेवतोय. प्रत्येकाने आपापल्या जागेवर प्रत्येकाजवळ माईक दिला जाईल. आपण स्वतः काय करतो, मुलगी असेल तर गृहिणी किंवा हाऊस वाईफ किंवा जॉब करत असेल तर जॉब कुठला करते त्याचं नाव सांगायचं आहे आणि प्रॉपर रहिवास कुठे ते सांगायचं आहे. थँक्यू. राजू पहिले. सगळ्यात शेवटी गरज काय म्हणजे मी परिचय कसा देते. मुक्काम पोस्ट लोहारा. मी बाहेरगावी जॉब करत होतो, पण आज रोजी मी माझी स्वतःची म्हणजे एम्पायर असं उभं केलंय की मी शून्यातून विश्व निर्माण करण्याचा छोटासा प्रयत्न केलेला आहे. आज माझी जवळजवळ एक नाही दोन नाही तर माझ्या घरची मंडळी माझी बायको, लहान भावाची बायको आणि आम्ही दोघं भाऊ एकत्र कुटुंब असून आम्ही जवळजवळ आमचे 3 दुकानाची ओपनिंग केलेली आहे. आणि मी इथल्या सर्व ग्रामस्थ मंडळी आजूबाजूचे परिसरातील त्यांच्या म्हणजे जे कस्टमर आहेत माझ्याकडे त्या कस्टमरचा मला भरपूर प्रतिसाद मिळत आहे. आशीर्वादाने आज रोजी मी माझ्या जवळजवळ यशस्वी होण्याचा प्रयत्न करीत आहे. एवढंच नव्हे तर मला 1995 ते 98 पासून मला राजकीय आणि माझी आई, माझी काकू किंवा आज रोजी माझी बायको यांच्या फोटोच्या मागून मी सर्व कामकाज बघतोय. धन्यवाद. मी पूर्वाश्रमीची प्रतिभा देवराम जाधव आणि आताची सौ प्रतिभा अविनाश मोरे. मी राहायला अमळनेरला आहे आणि मी माध्यमिक विद्यालय लोण भरवस येथे माध्यमिक शिक्षिका आहे. माझे मिस्टर
शेती करतात आणि ट्रॅक्टर वगैरे असा व्यवसाय आहे त्यांचा. मला 2 मुलं आहेत. माझा मोठा मुलगा 12वीला आहे आणि मुलगी 5वीला आहे. धन्यवाद. धन्यवाद प्रतिभा. शेळकी पूर्वाश्रमीची आणि आताची सौ अंकिता राहुल देशमुख. मी राहायला सारोळा बुद्रुक तालुका पाचोरा या ठिकाणी आहे आणि माध्यमिक उच्च माध्यमिक कन्या विद्यालय पाचोरा या ठिकाणी ज्युनियर कॉलेजला ॲज अ टीचर म्हणून आहे. धन्यवाद अंकिता. लग्नानंतरचं नाव अनुजा पाटील. माझे मिस्टर शिक्षक आहे आपल्याच संस्थेत आणि मी जामनेरला असते गृहिणी. धन्यवाद अर्चना. काय काम करतात? ज्योती माधव गीते आणि लग्नानंतरचं नाव ज्योती भिका चौधरी. आम्ही पिंपळगाव रशरला राहतो. माझी स्वतःची स्कूल आहे. माझ्या शाळेचं नाव आहे श्रद्धा इंग्लिश मिडियम स्कूल आणि संस्थेचं नाव आहे आदर्श बौद्धिक संस्था. आणि माझी एक मुलगी आहे. मुलगी BHMS ला 1ल्या वर्षाला आहे. मुलगा 10वीला आहे. धन्यवाद ज्योती. नमस्कार, मी पूर्वाश्रमीची देविता भीमराव हटकर, आताची देविता दीपक जानकर. मी कल्याणला असते. मी आर्टिस्टिक जिम्नॅस्टिक शिकवते मुलांना. एक स्टेट नॅशनल पर्यंत जे आमचे मुलं तयार होत आहेत. आणि मला एक मुलगा आहे 5वीला आहे. माझे मिस्टर मल्टीनॅशनल कंपनीमध्ये कामाला आहेत. जी छोटीशी स्वीट फॅमिली आहे. सर शिक्षकांना माझा नमस्कार. चौधरी. मी गृहिणी आहे. माझे मिस्टर बिल्डिंग कलर कॉन्ट्रॅक्टर आहेत. मी आता पारोळ्याला राहते. मला एक मुलगी आहे. मुलगी 12वीला आहे आणि मुलगा 1 6वीला आहे. धन्यवाद मनीषा. इथं आल्यानंतर कुणाला माझे नाव आहे इकडे समोर जरा करा. आशा यशवंत पाटील. समोर आशा यशवंत पाटील. माझे सासरचे नाव आशा सुरेश पाटील. मला 2 मुलं आहेत. राहायला रायगड. धन्यवाद. माझं नाव वैशाली सुनील चौधरी आहे. लग्नानंतर वैशाली नाही सॉरी माझं माहेरचं नाव वैशाली हिरालाल चौधरी आहे आणि लग्नानंतरचं नाव वैशाली सुनील चौधरी आहे. मला 2 मुलं आहे. मी गृहिणी आहे. एक मुलगा. नमस्कार सर, माझं नाव इंदिरा किशोर भाटकर. आता माहेरचं नाव इंदिरा कैलास पाटील. मी राहायला जळगावला आहे. समोर जरा करा. आरती सीताराम देशमुख आणि नंतर आरती विकास पाटील. मी जामनेरला राहते. धन्यवाद. रीना कल्पेश पालीवाल. मला एक मुलगा 1 मुलगी आहे आणि मी पुण्याला राहते. माझे मिस्टर इंजिनियर आहेत. धन्यवाद. माझं नाव ज्योती प्रकाश पालीवाल. सासरचे नाव ज्योती नितेश पालीवाल. माझी 2 मुलं आहे. एक मुलगी 11वीला आहे. एक मुलगा 6वीला आहे. माझे नाव भारती भगवान क्षीरसागर. लग्नानंतरचे नाव भारती समाधान माळी. मी शेंदुर्णीला असते. आपल्या दादांच्या संस्थेच्या बालवाडीमध्ये मी काम करते आणि माझे मिस्टर शेतीच करतात. मला 2 मुलं आहेत. माझा मोठा मुलगा 11वीला आहे. मुलगी 8वीला आहे. धन्यवाद सर. धन्यवाद. माझं नाव जोशना मधुकर पालीवाल. सासरचे नाव जोशना गजानन पालीवाल. मी पुण्याला राहते आणि मला एक मुलगा 1 मुलगी आहे आणि माझं स्वतःच घरातच पिको फॉलचं काम. नंतरचे नाव उज्ज्वला ज्ञानेश्वर राऊत. मी राहायला जामनेरला आहे. माझ्या मिस्टरांचा बिझनेस आहे. आम्ही जामनेरला हल्ली मुक्कामाला आहे. 2 मुलं आहे. मोठा 12वीला आहे आणि लहाना 10वीला आहे. पालीवाल. मी राहणार खंडवा MP मुंदी. माझी 2 मुलं आहे. 1 मुलगा 1 मुलगी. माझी जनरल शॉप मुंदीमध्ये आहे. धन्यवाद. नथू इंगळे. आता माझं सासरचं नाव कविता कैलास सोनवणे. माझे मिस्टर बॉर्डर सिक्युरिटी फोर्समध्ये कार्यरत आहेत. मला 2 मुली 1 मुलगा आहे. धन्यवाद. शिवराम बडके आहे आणि सासरचे सुवर्णा नितीन क्षीरसागर आहे. मला 2 मुले आहेत आणि मी गृहिणी आहे. धन्यवाद. माझे माहेरचे नाव आहे छाया माधव चौधरी.
त्यानंतर माझे सासरचे नाव आहे छाया प्रशांत पाटील. मला 2 मुलं आहे. मी प्राथमिक बालनिकेतन विद्या मंदिर येथे प्राथमिक विद्यालयात मी टीचर म्हणून काम करते. माझा एक मुलगा डिप्लोमा सेकंड इयरला आहे आणि एक मुलगा 8वीला आहे. मी आता हल्ली मुक्कामाला जळगावला आहे. धन्यवाद. माझं नाव योगेश सुभाष महाजन आहे. मी आता सुरतला राहतो. माझ्या 2 मुले आहेत, एक 6वीला एक सिनियर KGला. मी विलास फकीरबी हुसेन आहे. शिक्षण MCOM DFM DTM. सध्या भारतीय प्रौद्योगिकी संस्थान मुंबई पवई येथे कार्यरत आहे सिनियर ॲडमिनिस्ट्रेशन पोस्टवर. आणि मला 2 मुली आहेत. माझी मोठी मुलगी 4th स्टँडर्डला आहे आणि छोटी सिनियर KGला आहे आणि राहायला पण पवईलाच आहे IIT कॅम्पसमध्ये. थँक्यू. धन्यवाद विलास. योगेश रायदास देशमुख, राहणार लोहारा, सोयगाव डेपोला आहे, MSRTC. योगेश ड्रायव्हर म्हणून कार्यरत आहे. माझं नाव मनोज प्रकाश चौधरी. आम्ही हल्ली मुक्कामाचा पवईला आहे. माझा छोटासा बिझनेस आहे टी कॉफी वेंडिंग मशीनचा. धन्यवाद. धन्यवाद मनोज. मी मनोज महाजन. मी हल्ली मुक्काम सुरतला राहतो, गुजरात राज्य. आणि मी कार्पेंटर कॉन्ट्रॅक्टर आहे. माझ्या 2 मुली आहेत, एक 5 वर्षाची आहे आणि एक 3 वर्षाची. धन्यवाद मनोज. समाधान हरी मदाने. मला एक मुलगा एक मुलगी. मुलगा 6वीत, मुलगी 4थीत. माझा हॉटेलचा व्यवसाय, दोस्ती बोलणारे लोहार. तुकाराम दिवसाने. मी हल्ली पुण्याला राहतो. ॲज अ रेस्टॉरंट मॅनेजर जॉब करतो. मला एक मुलगा आहे 7 वर्षाचा आणि एक 3 वर्षाचा मुलगा. धन्यवाद दत्तू. धन्यवाद दत्तू. माईक हातातून खाली ठेवता बरोबरच पुढे. देवराम भिवसाने आहे. मी सुरतला कामाला होतो. 20-22 वर्ष धंदा करतो. आता शेती करतोय. मला एक 11वीला मुलगा आहे आणि एक 8वीला मुलगी आहे. माझं नाव रवींद्र माधव जाधव. मी शेती व्यवसाय करतो आणि 3 मुलं आहे मला. एक मुलगा 12वीला आहे, एक मुलगा 8वीला आहे आणि एक 5वीला आहे. धन्यवाद रवींद्र. पुढील मुलांनी मोठा नसतो, त्याच्यामुळे कुणीही निसंकोचपणे शेती जरी करत असाल, जरी म्हशी जरी सांभाळलेल्या आहे, तरी आपला परिचय सर्वांनी द्यायचा आहे. हॅलो, नमस्कार. माझं नाव संजय प्रकाश पालेवाल, राहणार लोहारा. मी प्लंबर आणि इलेक्ट्रिशियनचं काम आजूबाजूच्या पूर्ण खेड्यावर सांभाळत आहे. धन्यवाद.